नमस्कार शेतकरी मित्रांनो सॉरी बंधूंनो. आज 7 जून 2026 पारंपरिक दृष्ट्या 7 जून हे मृग नक्षत्राचा महत्वाचा दिवस. आज अ, सूर्य हा मृग नक्षत्रामध्ये प्रवेश करत आहे आणि शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी मृग नक्षत्र हे अतिशय महत्वाचं असतं. पारंपरिक दृष्ट्या पूर्वी सातत्याने या कालखंडात पाऊस व्हायचा आणि पेरणी व्हायची, आणि ही जर पेरणी झाली तर निश्चित शेतकऱ्यांना भरघोष असं उत्पादन मिळत. आज मित्रांनो, दुर्भाग्याने या सर्व गोष्टी बदललेल्या आहेत. त्याला काही गोष्टी कारणीभूत आहेत. त्या गोष्टीची उहापोह या ठिकाणी आपण करणार नाहीत, परंतु आज काही महत्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सर्व काही मॉडेल आपल्याला पूर्व मोसमीच्या संदर्भात अंदाज देतात, परंतु म्हणावा तसा पाऊस मात्र राज्यात पडत नाही. बाष्पपुरवठाही भरपूर आहे. दोन्ही समुद्रामधून राज्याला बाष्पपुरवठा आहे, तरी पाऊस पडत नाही. त्याचबरोबर याची सर्व काही कारणं आपण पाहणार आहोत. सध्या देशात कार्यरत असलेल्या हवामान प्रणाली आणि या हवामान प्रणालीचा राज्यावर होणारा परिणाम याची माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सध्या जर आपण पाहिलं या उपग्रह प्रतिमाकडे, तर उत्तरेकडे आजही WD कायम आहे. ही एक हवामान प्रणाली आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून, दोन्ही समुद्रातून राज्याला भरपूर बाष्प पुरवठा आता होत आहे. ही एक हवामान प्रणाली सध्या कार्यरत आहे. मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये उष्ण आणि कोरडे हवामान आहे, म्हणजे उष्णतेचा कमी दाब पट्टा त्या ठिकाणी सक्रिय आहे. ही एक हवामान प्रणाली आहे. पश्चिमी वाऱ्याचा जोर अद्यापही राज्याच्या देशाच्या द्विकल्पापर्यंत पोहोचत आहे. अगदी तो आता दक्षिणेकडे नाही पोहोचत, परंतु महाराष्ट्रापर्यंत हा पश्चिमी वाऱ्याचा वेग झोत पोहोचत आहे. त्यामुळे मान्सून मित्रांनो या कंडिशन मध्ये आहे. त्याचबरोबर स्थानिक संवहन प्रणाली, ज्याला स्थानिक कमी दाब म्हणतो, तो पुरेसा मजबूत नाही, किंवा जरी असतील तर त्या मजबूत नाहीत. या सर्व कारणामुळे या सर्व हवामान प्रणाली आहेत. या सर्व हवामान प्रणालीमुळे राज्यात पुरेसा पाऊस पडत नाही. हे बाष्प पुरवठा पाहू आपण. WD पाहिला, मोठ्या प्रमाणावर राज्याला बाष्प पुरवठा आहे, तरी सुद्धा पाऊस म्हणावा तसा पडत नाही. हे सर्व गोष्टी आपण जर पाहिलं तर काही प्रमाणात मित्रांनो राज्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. त्या पावसामध्ये मोठी ताकद नाही, त्याच्यामुळे तो पाऊस सर्वत्र आणि सर्वत्र होत नाही. त्याचबरोबर तीव्र कमी दाब असायला पाहिजे होता राज्यावर. बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात तीव्र कमी दाब असायला पाहिजे होता, तेव्हा कुठे राज्यात सक्रिय पाऊस राहिला असता, जोरदार पाऊस झाला असता. आणि खोल द्रोणिका असणं आवश्यक असतं. खोल द्रोणिका नाही. या सर्व कारणामुळे राज्यात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडताना आपल्याला प्रामुख्याने दिसतो. त्याचबरोबर उष्ण आणि कोरड्या हवेचा जोर, उष्ण आणि कोरडी हवा ही उत्तरेकडून राज्यात अद्यापही येते. त्यामुळे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडतो, विस्कळीत स्वरूपात पाऊस पडतो. बाष्प जरी असेल त्या ढगामध्ये, ते फार काळ टिकत नाही आणि कमी पाऊस पडतो. कुठेतरी रस्ते वले होणारा, रोड वले होणारा, पेंडणी आणि काही मोजक्या भागात तो होतोय, नाही असं नाही. राज्याच्या ज्या ठिकाणी जबरदस्त बाष्प पुरवठा आहे, अगदी राज्याच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये हा पाऊस पडत आहे, राज्याच्या दक्षिणेकडे पडत आहे. परंतु अंतर्गत महाराष्ट्रात फारसा म्हणावा असा पाऊस अद्यापही नाही. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं कारण आहे न पडण्याला, मान्सूनचा मुख्य प्रवाह हा अद्याप उत्तरेकडे सरकलेला नाही. उत्तरेकडे सरकत आहे, तो दक्षिणेकडेच आहे. आपण जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या सुद्धा दक्षिण महाराष्ट्रातच मान्सूनने प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर
स्थानिक ढग निर्मिती होते, परंतु ती जास्त काळ टिकत नाही आणि म्हणून राज्यावर सध्या म्हणावा तितकासा पूर्व मोसमी पाऊस नाही. आणि मित्रांनो, ही गोष्ट थोडीशी चिंतेची आहे. या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या होत नाहीत, सलग पूर्वमोसमी पाऊस पडत नाही आणि या सर्व गोष्टीमुळे राज्यातील शेतकरी अनेक जण प्रश्न विचारतात, आमच्या भागात पुरेसा पाऊस कधी पडेल. मित्रांनो, सध्या तरी त्याला कुठल्याही हवामान प्रणाली अनुकूल नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर आपण साऊथ वेस्ट मान्सूनचा प्रवास आपण कालही पाहिला. आज काल 6 तारखेचा आहे. आज काही अंशी, आज आणि उद्या तो आणखी महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. त्याच्यावर फार विश्लेषण करायची आवश्यकता नाही, आपण यापूर्वीच केलेलं आहे. हे सर्व पाहता मित्रांनो, हवेचा वेग आपण जर पाहिला देशावरला, तर थोडस या हवेच्या वेगाकडे आपण लक्ष देऊ, कारण हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मित्रांनो, हे जे आरो दिसत आहे तुम्हाला, हे हवेचा वेग दर्शवणारे, हवेची दिशा दर्शवणारे. या ठिकाणून वारे, बाष्पयुक्त वारे राज्याच्या दक्षिण भागात प्रवेश करतात आणि दक्षिण भागात प्रवेश केल्यामुळे मित्रांनो, राज्याच्या दक्षिणेकडे बऱ्यापैकी पाऊस आहे, पश्चिमेकडे बऱ्यापैकी पाऊस आहे. पण बारकाईने जरी आपण या आरोचं निरीक्षण केलं तर हे वारे मित्रांनो या ठिकाणी इथपर्यंत पोहोचतात. म्हणजे आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनला जेवढा बाष्पपुरवठा हवा आहे तेवढा बाष्पपुरवठा अद्यापही आपल्याला होताना दिसत नाही. दक्षिण चीन समुद्रापर्यंत अगदी मोठ्या प्रमाणावर हे बाष्प बंगालचे उपसागर आणि दक्षिण चीन समुद्राकडे त्याचा प्रभाव आपल्याला जाताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात पुढे 8 ते 10 दिवस कशा पद्धतीचा पाऊस असेल हे मित्रांनो, आजचं पावसाचा 7 तारखेचं GFS या मॉडेलने हे केलेलं आहे. या मॉडेलने राज्याच्या उत्तर भागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या साईडला आज पाऊस दाखवलेला आहे. हा WDच्या असरमुळे पडणार आहे. राज्याच्या दक्षिणेकडे या मॉडेलने पाऊस दाखवलेला आहे. घाटार या मॉडेलने दक्षिणेकडे पाऊस दाखवलेला आहे. हे आज 7 तारीखचं आहे. हेच त्याच मॉडेलचं हे उद्या 8 तारखेचं आहे. हे सर्व मॉडेल पाऊस दाखवत आहेत मित्रांनो, पण म्हणावा तेवढासा पाऊस हा पडत नाही. हा पाऊस आज 7 आणि 8-9 तारखेपासून 7-8 तारखेपासून याच्यात हळूहळू वाढ होत आहे. निश्चित या कालखंडात आपला मोसमी पावसाचा प्रवाह सुद्धा उत्तरेकडे सरकणार आहे, त्यामुळे अधिक बळकटी त्याला निश्चित मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील 8 दिवस ते 10 दिवस देशासह राज्यात पाऊस कसा असेल त्याचं ही प्रतिमा दर्शवतं. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर कोस्टल लाईनलाच पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला होताना वाढताना दिसत आहेत. अगदी मुंबईपर्यंत आहे, मुंबईकडे सुद्धा विरळ आहे. आणि या कोपऱ्यात आजही आणि पुढील 8 ते 10 दिवस चांगला समाधानकारक पाऊस राज्यात नाही, लक्षात घ्या. दक्षिणेकडेच राहणार आहे या पट्ट्यात, राज्याच्या या भागात नाही. आणि आपण जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये जबरदस्त पावसाची ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. ही सर्व बाष्प मित्रांनो या ठिकाणी जाणार आहे आणि या ठिकाणी मेघालय असेल, मणिपूर असेल, संपूर्ण 7 सिस्टर जी राज्य आहेत या राज्यात येणाऱ्या 8-10 दिवसात जबरदस्त पाऊस होणार आहे. त्या मानाने महाराष्ट्रात पाऊस होणार नाही, लक्षात घ्या. महाराष्ट्रात पावसासाठी थोडीशी मित्रांनो आपल्याला वाटच पाहावी लागते. एकूण जर आपण साऊथ वेस्ट मोसमी पावसाचा जर प्रवास पाहिला पुढील 10 दिवसाचा मित्रांनो, आज किती तारीख आहे? 7 ते 21 तारखेपर्यंत टोटल या मॉडेलने केलेलं अंदाज आहे. या मॉडेलचा तो अंदाज आहे. आपण जर पाहिलं तर राज्याचा दक्षिण भागच पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहे. हे जे डार्क कलर जो दिसतो त्याच भागात तीव्र पावसाच्या हालचाली होतील. उर्वरित जो निळा दिसतो या भागात फारशा पावसाच्या हालचाली होणार नाहीत. हलक्या पावसाच्या हालचाली होतील, ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून हलक्या पावसाच्या हालचाली होतील. मोसमी पाऊस पोहोचलेला असेल या कालखंडात मित्रांनो. आणि हा जो पट्टा दिसतो आपल्याला ग्रीन, या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता दिसत नाही. म्हणजे आपण जर एकूण जर पाहिलं तर राज्याच्या उत्तर भागात 21 जून पर्यंत साऊथ वेस्ट मोसमी पाऊस पोहोचण्याची शक्यता दुर्मिळ आहे, कमी झालेली आहे. राज्याच्या दक्षिणेकडेच पावसाची ऍक्टिव्हिटीज सक्रिय राहतील. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी मित्रांनो तुम्ही सतर्क राहा, सावध राहा. पेरणीची आत्ताच घाई करू नका. पुरेशी वल झाल्याशिवाय कोणी पेरणीची घाई करू नये.
वेळोवेळी आपल्या कृषी विभागामार्फत ज्या काही सूचना येतात त्या सूचनाचं जरूर पालन करा आणि खरीप हंगामाच्या पुन्हा एकदा माझ्या तमाम शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा.